विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओम्स लॉ कसा लक्षात ठेवायचा ते पाहणार. चला तर मग ओम्स लॉ काय आहे ते पाहूया. फर्स्ट आपण कोणता पॉईंट बघतोय आपण? ओम्स लॉ. कोणता बघतोय आपण? ओम्स लॉ. ओम्स लॉ काय आहे? Ohm's law states that at constant temperature म्हणजे काय? कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे फिक्स टेम्परेचर, कॉमा व्होल्टेज कोणत्या लिटरने रिप्रेझेंट केलं जातं? V ने. कोणतं केलं जातं? कॅपिटल V ने. और त्याला अनदर नेम काय आहे? व्होल्टेज. अनदर नेम इज पोटेंशियल डिफरन्स. क्या है? पोटेंशियल डिफरेंस. त्याला आपण कसं रिप्रेझेंट केलं तर V ने. पोटेंशियल डिफरेंस अक्रॉस अ कंडक्टर म्हणजे सर्वत्र कंडक्टर मधून इज directly proportional to current ला कसं रिप्रेझेंट केलं जातं? I ने, कॅपिटल I ने. flowing through it. हा काय? ओम्स लॉ. काय सांगतो? ओम्स लॉ स्टेट दॅट ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर व्होल्टेज और पोटेंशियल डिफरेंस अक्रॉस अ कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट फ्लोइंग थ्रू इट. म्हणजेच काय होतं की अख्ख्या तुमच्या जो काही कंडक्टर आहे त्याच्यामधून जेवढा करंट फ्लो होणार आहे तेवढाच काय होणार तुमचं व्होल्टेज. म्हणजेच काय सांगितलं जातं की जेवढं तुमचं व्होल्टेज इन्क्रीज केलं जातं तेवढंच काय होतं तुमचं करंट इन्क्रीज केलं जातं. म्हणजेच पाहिजे मग याच्यावरून आपण काय लिहू शकतो? व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट. काय लिहू शकतो? व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट. म्हणजे याचं मीनिंग काय आहे पाहूया. जेव्हा तुम्ही काय करता? व्होल्टेज इन्क्रीज करता तेव्हा काय होणार आहे? इलेक्ट्रिक करंट इन्क्रीज होणार आहे. मग जेव्हा तुम्ही काय करतील? व्होल्टेज डिक्रीज करतील तर काय होणार? तुमचं इलेक्ट्रिक करंट सुद्धा काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. म्हणजे एकदा इन्क्रीज केलं तर इकडे पण काय होणार? इन्क्रीज होणार आणि एकदा डिक्रीज केलं तर इकडे पण काय होणार? डिक्रीज होणार आहे. म्हणून त्यालाच काय म्हणलं जातं? तुमचं डायरेक्टली प्रोपोर्शनल. आणि युनिव्हर्सलीला काय असतं? अपोजिट असतं फक्त आणि डायरेक्टलीला सेम असतं. हे काय झालं? आपल्याला इक्वेशन भेटलं. काय भेटलं? व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इलेक्ट्रिक करंट. मग आता मला सांगा, हे जे इक्वेशन भेटलेलं स्टेबल असतं का? नसतं. का नसतं? तर हे जे साइन आहे, कोणतं साइन आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ते साइन असेल तेव्हा ते इक्वेशन स्टेबल नसतं. मग त्यासाठी काय करायचं असतं? मग हे जे साइन आहे ते काय करायचं? रिमूव्ह करायचं. मग रिमूव्ह करण्यासाठी काय केलं तर दोन कन्सेप्ट आहेत लक्षात ठेवा. मग रिमूव्ह करताना आपण काय करतो? एक इज इक्वल टू साइन येतं आणि कोणता तरी कॉन्स्टंट येतो. म्हणजे ओम्स लॉ मध्ये कोणता कॉन्स्टंट येतो तर R येतो. मी काय करतो पहा, V आहे असाच. कोणतं काय करायचं आपल्याला? रिमूव्ह करायचं आहे हे साइन, प्रोपोर्शनल साइन काय करायचं? रिमूव्ह करा. मग त्याच्यानंतर काय येणार आहे? इज इक्वल टू आणि इज इक्वल टू त्यानंतर काय येणार आहे? एक कॉन्स्टंट R I आहे असंच. म्हणजे तुम्हाला कोणता इक्वेशन भेटलं? V इज इक्वल टू R
आय. मग याच्यातला जो आर आहे तो काय आहे आपला, काय आहे, कॉन्स्टंट आहे. काय आहे, कॉन्स्टंट. आणि हाच काय आपला ओहम्स लॉ आहे. हा काय आपला ओहम्स लॉ आहे. हा सगळ्यांनी लक्षात ठेवा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आता हेच मी तुम्हाला ट्रिक थ्रू सांगणार आहे. मग आता पहा याच्यामध्ये जे काय आहेत, जे व्हेरिएबल आहेत ते काय म्हणून रिप्रेझेंट केले जाते, तर वेअर V इज इक्वल टू व्होल्टेज, V इज इक्वल टू व्होल्टेज, और काय केलं जातं, पोटेन्शियल डिफरन्स. काय केलं जातं, पोटेन्शियल डिफरन्स, पोटेन्शियल डिफरन्स. R इज इक्वल टू काय असतं, रेजिस्टन्स. म्हणजेच तो काय आपला कॉन्स्टंट आहे. रेजिस्टन्स मध्ये लक्षात ठेवा अडथळा निर्माण करणे, म्हणजेच काय करणे, जे फ्लो होते तिथं फ्लो होऊन न देणे. I इज इक्वल टू काय असणार तुमचं, करंट. काय असणार आहे, करंट. या फॉर्म्युल्यावरून अजून दोन फॉर्म्युला आपण तयार करू शकतो. ठीक आहे. आता हे जे लॉ आहे तो कसा लक्षात ठेवायचा, तर त्यासाठी काय केलेली एक ट्रिक फ्रेम केलेली आहे. तर ट्रिक पहा काय आहे, ते ट्रिक राईट करतो. ट्रिक काय आपली इथे ट्रिक आहे. ट्रिक आता जरा बघूया काय आपली ट्रिक इज इक्वल टू, वेट पहा सोपी आहे की, V R इंडियन, V R इंडियन. हे काय आहे, ट्रिक आहे. तुम्हाला ह्या ट्रिक वरून कसे लक्षात ठेवायचं, तर सगळ्यात सोपी ट्रिक आहे आणि त्याच्यानं कधी सुद्धा तुमच्या लक्षातून जाणार नाही हा ओहम्सला. पहा त्याच्यामध्ये हा VW आहे, त्यातला मी फक्त एकच V पकडतोय आहे. हा V म्हणजे काय झाला आपला व्होल्टेज आहे का. त्यानंतर R मधला कॅपिटल R पकडा, तो काय झाला आपला रेजिस्टन्स. आणि इंडियन मधला जो पहिला लेटर आहे I, तो काय झाला आपला इलेक्ट्रिक करंट आहे का. सोपं बघा काय, VR इंडियन. हे काय आपल्यासाठी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आता जे काय फॉर्म्युला आहेत त्या फॉर्म्युल्यावर अजून कोणते फॉर्म्युला तयार होतात का ते पण पाहूया. चला तर मग तुम्हाला फॉर्म्युला कसे तयार करायचा. हा झाला पहिला फॉर्म्युला. अजून दुसरे फॉर्म्युला कसे तयार होतात बघा. V वरून आता झालेला आपल्याला आणि काय पाहिजे, R आणि I वरून पाहिजे. तर आता मी पहिल्यांदा आहे तो फॉर्म्युला ऍड करतो. V इज इक्वल टू RI. मग आपल्याला V वरून झालाय म्हणून काय करायचं, जो आता R आणि I वरून पाहिजे तो आता कुठल्या साईडला, ते लेफ्ट हँड साईडला. V आता कुठल्या लेफ्टला, आणि जो काय तुमचा R आहे कुठे तुमच्या राईट हँड साईडला. मग कसं समजायचं, जो काय आहे इज इक्वल टू साईन आहे का, हे इज इक्वल टू साईन, हे इज इक्वल टू साईडच्या साईडला जी साईड असते ती कोणती असते, लेफ्ट हँड साईड. आणि इज इक्वल टूच्या राईट साईडला असते ती कोणती असते, राईट हँड साईड. म्हणजे RHS LHS, RHS आणि LHS. मग काय करायचं, इंटरचेंज करून घ्यायचं. म्हणजेच काय करणार आहात तुम्ही आता त्याच्यानंतर जी काय तुमची साईड कुठली राईट हँड साईड, ती कुठे आता राईट हँड साईडला, तिलाच कुठे आणा सगळे, ते व्हेरिएबल सगळे कुठे आणा लेफ्ट हँड साईडला. RI आणि इज इक्वल टू आहे असंच. आता लेफ्ट हँड साईडला कोणता तुमचा V, ते कुठे आणा राईट साईडला V. आता मला कसं पाहिजे, Rचं पण पाहिजे, Vचं Iचं पण पाहिजे. मग मी काय करणार आहे इथे, therefore I इज इक्वल टू V आहे असंच आहे का. हे R पलीकडे नेले तर कुठे जाणार आहे, अपॉनला. का तर I आणि R मध्ये कोणतं साईन आहे, इंटूचं. म्हणून हा काय झाला दुसरा फॉर्म्युला. तिसरा काय असणार आहे, I च्या जागी R ला ठेवा, इज इक्वल टू V अपॉन R I असे. म्हणजे काय करायचं, यांच्या दोघांच्यामध्ये कोणतं साईन नसतं, म्हणजे इंटूच आहे. एकदा I ला इथे ठेवा आणि R ला तिकडे पाठवा, तर इंटू साईन असल्यामुळे अपॉनला. एकदा काय करा, R ला इथे ठेवा, I ला तिकडे पाठवा, काय म्हणणार ते पण अपॉनला आहे. हे 3 फॉर्म्युले झाले बघा, किती इझी आहे. आणि याच्यावरून काय होतं तुमचं
इझिली काय होतात लक्षात राहतो ओम्स लॉ. आता ऍक्च्युअली मध्ये ओम्स लॉ म्हणजे काय किंवा कसा लक्षात ठेवायचा ते पण पाहूया थोडं. तर आता पहा, एक काय आहे ती पाण्याची टाकी आहे सपोज करा. ही काय आहे पाण्याची टाकी आहे आणि याच्यामध्ये काय खूप सारं असं पाणी आहे. याच्यामध्ये इथे काय याच्यामध्ये पाणी आहे आणि याला जाण्यासाठी खाली काय एक आउटलेट आहे. एकच आउटलेट आहे सपोज करा. आता मला काय याच्याकडे एकच आउटलेट आहे आणि पाणी टाकी आहे आणि त्याला वरती पाणी भरपूर आहे. तर तिथे काय होईल सांगा मला, भरपूर असल्यामुळे काय होणार तिथनं फ्लोविंग होणार ना इझिली, बरोबर ना. आणि हाय काय असणार स्पीड असणार म्हणजेच काय असणार हाय व्होल्टेज असणार आपल्या भाषेत. मग सांगा पुढे जाऊन जर मी काय केलं, ही पाईप होती तर तिला काय केली छोटी केली, काय केली ह्या पाईपला छोटी केली आणि पुढे जाऊन अजून थोडं गेल्यानंतर परत ह्या पाईपला काय केलं आहे अशीच जेवढी होती तेवढी पाठीमागे तेवढीच बनवली, बनवली. म्हणजेच काय केलं तो इथे स्पेस मी जरा काय केला कमी केला, म्हणजेच काय झालं इथं रेजिस्टन्स झालं वॉटरला, म्हणजे अडथळा निर्माण झाला ना. आता जो एवढा स्पीडने येणारा जो वॉटर असेल तो इथे काय होणार थोडं कमी जाणार. पण आता ओम्सला काय होतं, जेवढा तुमचा काय इथे व्होल्टेज आहे तेवढंच इथे काय असणार तुमचा व्होल्टेज असणार. म्हणजे इथनं जेवढा काय असणार आहे व्होल्टेज असल्यामुळे तुमचा करंट जेवढा फ्लो होणार आहे तेवढंच करंट आहे तुमचा इथे पण फ्लो होणार आहे. दॅट इज मीन बाय काय, जेवढा तुम्ही रेजिस्टन्स तिथे काय केला ऍड केला तरी करंट जेवढा असेल तेवढंच व्होल्टेज असणार आहे आणि व्होल्टेज जेवढा असणार आहे तेवढंच काय असणार तुमचा करंट असणार आहे. तोच काय सांगतो आपला ओम्स लॉ सांगतो, तोच काय सांगतो आपला ओम्स लॉ.